हा माझा आवडता मेन्यू आहे, जो माझ्या आईनी बनवला होता. एक 4 दिवस आईकडे राहायला गेले होते. मी आणि आईनं सुट्टीचं बरंच प्लॅनिंग केलं होतं. पहिल्याच दिवशी आम्ही उत्तर हा सिनेमा पाहायला गेलो. रेणुका शहाणे आणि अभिनय बेडेचं काम मस्त झालं एकदा नक्की पहा. दुसऱ्या दिवशी जरा लवकरच आम्ही वाडीला गेलो होतो, नृसिंहवाडीला. तिथे दत्तदर्शन घ्यायचं आणि तिथेच सोमन भोजनालय म्हणून आहे, जिथं खूप मस्त जेवण मिळतं. तिथेच जेवणार होतो आणि येणार होतो. माझं माहेर आणि सासर दोन्हीसुद्धा कोल्हापूरच असल्यामुळं जास्ती राहायला जाणं होत नाही. बऱ्याच वर्षांनी मी आईकडे राहायला गेले होते. कोल्हापूरपासून वाडीला जायला साधारण 1 तासभर लागतो. तसं आपण कधीही आईकडे जातो तेव्हा आपलं काही ना काही प्लॅनिंग ठरलेलं असतं. वाडीमध्ये गेल्याबरोबर पार्किंगची व्यवस्था मात्र खूप चांगली केलेली आहे. त्यामुळे इकडे तिकडे तुम्हाला गाड्या दिसणार नाहीत. पेढ्यांची भरपूर दुकानं आहेत. वाडीचे पेढे प्रसिद्ध आहेत हे तुम्हाला माहितीच असेल. शिवाय इथे बासुंदी म्हणजे दुधाचे पदार्थ खूप चांगले मिळतात. त्यामुळे इथं गेल्यानंतर खवा, बासुंदी, पेढे अशी बरीच खरेदी होते. देवाला ठेवण्यासाठी पण इथे आम्ही पेढे घेतले आणि मग देवदर्शनासाठी गेलो. इंग्रजी नवीन वर्षाचा दुसरा दिवस होता, म्हणजेच 2 जानेवारी. गर्दी बऱ्यापैकी होती, पण दर्शन व्यवस्थित झालं. त्यानंतर सोमनमध्ये जेवण केलं आणि परतीच्या प्रवासाला लागलो. दुसऱ्या दिवशी शाकंभरी पौर्णिमेचा महाप्रसाद होता संगीता सावर्डेकरांकडं. आणि त्याच दिवशी संध्याकाळी गुऱ्हाळ्यावर जैन सोशल ग्रुपचा कार्यक्रम होता. तिथे पण मस्त एन्जॉय केलं आणि दुसऱ्या दिवशी मम्मीचा वाढदिवस होता. सकाळी मस्त दक्षिण ट्रीट्सला नाश्ता केला आणि संध्याकाळी अभंग रिपोस्टला गेलो होतो. सगळ्या प्रेक्षकांनी खूप छान एन्जॉय केलं. खूप सुंदर कार्यक्रम आहे. जर कधी बघण्याचा योग आला तर नक्की जा आणि एन्जॉय करा. खूप मस्त. अशा रीतीने 4 दिवस आईकडं मस्त एन्जॉय केलं. भरभरून माहेरवाशिणीचं सुख घेतलं. एकूणच सगळं प्लॅनिंगप्रमाणे झाल्यामुळं मीही खुश होते आणि आई वडील दोघेसुद्धा खुश होते. भरपूर फोटोजसुद्धा काढलेत, कारण बऱ्याच वर्षांनी गेले होते राहायला. असे बरेच व्हिडिओज मी पोस्ट करत असते. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.